नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. जगद्गुरु तुकाराम महाराज दत्तगुरूंचं वर्णन करताना म्हणतात, 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत, काखे झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान, माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर, शंख चक्र गदा हाती पायी खडावा गर्जती, तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. दत्त जयंतीचा उत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. स्वतः भगवंतांनी गीतेमध्ये 10व्या अध्यायात मासानाम मार्गशीर्षोहम म्हणजे सर्व महिन्यांमध्ये माझं रूप म्हणजे मार्गशीर्ष महिना होय असं सांगून ठेवलं आहे. म्हणून या महिन्याला केशव मास असंही म्हणतात. या महिन्याला आध्यात्मिक साधनेसाठी महत्वाचा महिना असं मानलं जातं. अनेक जण मार्गशीर्षातील गुरुवारी उपवास करतात. त्याच महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त महाराजांची जयंती साजरी केली जाते. चला तर यंदाच्या दत्त जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्ताने नारद मुनींनी रचलेलं दत्त महाराजांचं एक दिव्य स्तोत्र समजून घेऊया. आणि हा भाग अगदी शेवटपर्यंत बघा, कारण या भागाच्या शेवटी मी तुम्हाला अगदी एक खास बातमी सांगणार आहे. दत्त जन्माची कथा तर आपण सगळे जाणतोच. अनुसया मातेची ब्रह्मा विष्णू महेश्वर या त्रिमूर्तींनी परीक्षा घेतली. आपल्या पातिव्रत्याच्या तेजानं देवही त्यांच्या पुढे नमले. दत्त जन्माविषयी संत शिरोमणी एकनाथ महाराज म्हणतात, धरी अवतार विश्व तारावया, अत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी, तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकारले. दत्त या नावाचा अर्थ भागवत पुराणात फार सुंदर सांगितला आहे. अत्रेरपत्यम अभिकांक्षत. अत्री ऋषींना आपल्याला परमेश्वर स्वरूप पुत्र व्हावा अशी इच्छा होती. तेव्हा आह तुष्टो, मी प्रसन्न होऊन म्हटले, दत्तो मयाहम इति यद भगवानस दत्त. स्वतः भगवंतांनी स्वतःला देऊन टाकले. भक्तीने भक्तांनी जिंकून घेतले असे हे परमेश्वराचे रूप. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा असंही म्हटलं आहे. लौकिक अर्थाने सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव व भगवान शिवांचा त्रिगुणात्मक अवतार म्हणजे भगवान श्री दत्तात्रेय प्रभू होत. पण हा अवतार कसा आहे तर ज्यांच्यापाशी कोणतेही त्रिगुण नाहीत त्या अत्रि मुनींपासून हे त्रिगुणात्मक ब्रह्म प्रकटले. आणि जिच्यापाशी असूया नावालाही नाही ती अनअसूया त्या परब्रह्माची माता झाली. निर्गुण निराकार परब्रह्म त्रिगुणांचा अंगीकार करून श्री दत्तात्रेय रूपात सगुण साकार झाले. स्तोत्राच्या सुरुवातीला नारद मुनी म्हणतात, जटाधरम पांडुरंगम शूलहस्तम कृपानिधिम सर्व रोग हरम देवम दत्तात्रेय महम भजे. दत्त महाराजांच्या स्तोत्रात पांडुरंग हा शब्द आल्याने आश्चर्य वाटतं ना. अतिशय तेजस्वी रूप असल्याने त्यांना पांडुरंग म्हटलं आहे. श्रीमूर्त चापे गौर किंवा कर्पूर कांती असंही त्यांचं वर्णन केलं आहे. सर्व रोगांचं हरण दत्त महाराज करतात. रोग किंवा व्याधी या केवळ शारीरिक असतात असं नव्हे, तर मानसिक आध्यात्मिकही असतात. सर्व प्रकारच्या रोगांचं आणि तापत्रयांचं हरण व्हावं म्हणून आपण दत्त महाराजांना शरण जातो. घोर कष्टोद्धरण स्तोत्रामध्येही म्हटलंय, पापम तापम व्याधिम माधिम च दैत्यम भीतिम क्लेशम त्वम हराशु त्वदन्यम त्रातारम नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. आता त्यांनी हातात त्रिशूल धारण केलं आहे. त्यांच्या हातातील या त्रिशूलाची 3 टोकं साक्षात धर्म अर्थ काम आहेत असं मानलं जातं. त्यांचं नियंत्रण ते करतात. त्यांचं सगुण रूप डोळ्यासमोर आणताना गाय, 4 कुत्रे, औदुंबर वृक्ष, त्यांच्या हातात असणारा कमंडलू इत्यादी गोष्टीही आपल्याला आठवतात. या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींच्या माध्यमातून दत्त महाराजांच्या सगुण रूपात खरं तर अनेक प्रतीकांची कल्पना करण्यात आली आहे. पुढे जाण्यापूर्वी आपण आधी ती समजून घेऊ,
कारण पुढे सलग स्तोत्र समजून घेणं त्यामुळे आपल्याला अधिक सोपं होईल. तर इथे त्यांच्यासोबत दिसणारी धेनू ही पृथ्वीचं प्रतीक आहे. तर 4 कुत्रे म्हणजे 4 वेद. कुत्री ही संकट येण्याआधीच आपल्याला सावध करतात आणि कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिक साथ करतात. हीच वैशिष्ट्य ज्ञानाच्या ठिकाणीही असतात. वेद तर साक्षात ज्ञानराशी आहेत, म्हणून इथे 4 श्वान म्हणजे 4 वेद होत. आता कोणी या ठिकाणी इच्छा, वासना, आशा, तृष्णा या 4 गोष्टींची कल्पना करतात आणि यावर दत्तप्रभूंचं नियंत्रण आहे अशी ही कल्पना मांडली गेली आहे. त्यांच्या हातातील डमरू हा त्यांचं वेदावरील प्रभुत्व दाखवतो. तर सुदर्शन चक्रही ज्ञानस्वरूप आहे. त्यांच्या हातातील जपमाळेत 52 मणी असून ते मणी म्हणजे 52 अक्षरं आहेत. यातून लक्षात येतं की ते ज्ञानमूर्ती आहेत. अज्ञानाचा अंधकार दूर करणारे साक्षात गुरु महाराव आहेत. दत्तप्रभू अवधूत आणि दिगंबर आहेत. आता दिगंबर म्हणजे दिशांचं वस्त्र पांघरणारा, अर्थात ज्यांना वस्त्रांचीही आवश्यकता वाटत नाही असे संन्यस्त सिद्ध योगी. एका संस्कृत श्लोकात योगी कसे असतात याचंही खूप छान वर्णन केलंय. धैर्यं यस्य पिता क्षमा च जननी शांतिश्चिरं गेहिनी सत्यं मित्रमिदं दया च भगिनी भ्राता मनः संयमः शय्या भूमि तलं दिशोपि वसनं ज्ञानामृतं भोजनं होते यस्य कुटुंबिनो वद सखे कस्माद भयं योगिनः. ज्याचे धैर्य हाच पिता, क्षमा ही जणू माता आहे, शांती हीच त्याच्या घरातील गृहलक्ष्मी, सत्य हाच त्याचा सखा, दया हीच बहीण आणि मनःसंयम हा भाऊ आहे. ज्याची शय्या पृथ्वीवरील मृदू भूमी, आकाशाच्या दिशा ज्याची वस्त्र आहेत, ज्ञानाचं अमृत हेच ज्याचं भोजन आहे, असे ज्याचे कुटुंबीय आहेत आणि अशा ज्याच्या गरजा आहेत. मग सांग बरं मित्रा, अशा योग्याला कोणत्या गोष्टीची भीती उरते? अशा निस्संग निस्पृह वृत्तीचा आदर्श आपल्यासमोर मांडणारे असे त्यांचे सिद्ध योगी अवधूत रूप आहे. आता अवधूत म्हणजे काय? एकनाथ महाराज म्हणतात, अहम धुविल तो अवधूत, तोची योगी तोची पुनीत, जो का अहंकारे ग्रस्त तोची पतित जन्मकर्मी. ज्याने अहंकारापासून मुक्ती मिळवली तो अवधूत, किंवा संकल्प विकल्प रहित शुद्ध सर्वांगी विभूत यालागी बोलिजे अवधूत. म्हणजे सर्व संकल्प विकल्प रहितपणाची विभूती त्याने सर्वांगाला लावलेली होती. सभोवती असलेला सारा प्रपंच त्याने आत्मबोधाने धुवून टाकला होता, म्हणून त्याला अवधूत म्हणावे. अवधूत म्हणजे विरक्त असं हे दत्तरूप म्हणजे साक्षात वैराग्य मूर्ती आहे. दत्तात्रेयाच्या खांद्याला जी झोळी असते तीही वैराग्याचंच प्रतीक आहे. अहम नष्ट झाल्याशिवाय भिक्षा मागता येत नाही. कमंडलू आणि दंड या त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तूही संन्याशाच्या समवेत असतात, कारण संन्यासी विरक्त असतो. कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचं प्रतीक आहे. संन्यासाची मालमत्ता असते ती दंड कमंडलू इतकीच. असे दत्त महाराज हे योगीराज आहेत. आता औदुंबराचंही महत्व लक्षात घेऊ. औदुंबर म्हणजेच उंबराचा वृक्ष, जो दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि याचं कारण श्री विष्णूंच्या नरसिंह अवताराशी निगडित आहे. नृसिंह अवतारात श्री विष्णूंनी हिरण्यकश्यपूचं पोट आपल्या नखांनी फाडलं हे खरं, पण नंतर त्यांच्या नखांना भयंकर दाह होऊ लागला. तेव्हा लक्ष्मी मातेनं उंबराची फळं आणून त्यात त्यांना नख खुपसण्यास सांगितली आणि त्याने त्यांचा दाह शांत झाला. मग त्यांनी उंबराच्या झाडाला आशीर्वाद दिला की तू पृथ्वीवरील कल्पवृक्ष होशील. दत्त महाराज हे ब्रह्मा विष्णू महेश यांचा एकत्रित अवतार असल्यामुळे त्यांना औदुंबर प्रिय आहे. त्यांचा नित्य निवास औदुंबराच्या तळाशी मानण्यात आला आहे आणि औदुंबराचे औषधी गुणधर्म पाहता आणि त्याचे पाण्याशी असलेले सानिध्य पाहता त्याचं महत्व आणखीनच मनात ठसतं. तर अशा जटाधारी गौरवर्ण हातात त्रिशूल धारण करणाऱ्या दयानिधी सर्व रोग नाहीसे करणाऱ्या श्री दत्तात्रेय देवांना मी नमस्कार करतो. आता क्रमशः श्लोकाचा अर्थ पाहूया. आतापर्यंत अनेक वैशिष्ट्ये आणि प्रतीका आपण समजून घेतल्यामुळे आता हा अर्थ अधिक सोपा वाटेल. विनियोग. जगदुत्पत्ती कर्त्रेच स्थिती संहार हेतवे
भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. हे दत्तात्रेया, जगाची उत्पत्ती करणाऱ्या तसेच जगाचे अस्तित्व व नाश यांना कारण असणाऱ्या पण संसार बंधनापासून मुक्त असणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. जराजन्म विनाशाय देहशुद्धीकराय च दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय नमोस्तुते. हे दिगंबरा दत्तात्रेया, आपण दयेचे मूर्तिमंत रूप, वार्धक्य व पुनर्जन्म नाहीसे करणाऱ्या आणि देह शुद्ध करणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. कर्पूरकांती देहाय ब्रह्ममूर्ती धराय च वेदशास्त्र परिज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते. हे दत्तात्रेया, आपली देहकांती कापरासारखी शुभ्र आहे. आपण साक्षात ब्रह्ममूर्ती आहात. वेदशास्त्र पूर्ण जाणणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. रस्व दीर्घ कृश स्थूल नाम गोत्र विवर्जित पंचभूतै कदीप्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. म्हणजे आखूड, लांब, कृश, स्थूल अशा कोणत्याही भेदांच्या आपण पलीकडे आहात. नाव व गोत्र नसलेले आहे दत्तात्रेया. पंचमहाभूते हेच एक दीप्तिमान शरीर असणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. आता पंचमहाभूतांचं ही मूळ कारण किंवा सृष्टीचं परम तत्व म्हणजे दत्त महाराज अर्थात साक्षात परब्रह्म आहेत. यज्ञ भोक्ते च यज्ञाय यज्ञ रूपधराय च यज्ञ प्रियाय सिद्धाय दत्तात्रेय नमोस्तुते. म्हणजे हे दत्तात्रेया, यज्ञाचा उपभोग घेणाऱ्या, स्वतः यज्ञ असलेल्या, यज्ञरूप धारण करणाऱ्या आणि यज्ञ प्रिय असणाऱ्या सिद्ध अशा तुम्हाला नमस्कार असो. आता यज्ञ म्हणजे काही केवळ कर्मकांड नव्हे. यज्ञ म्हणजेही त्याग, दान. त्याग करण्याचा, दानी वृत्तीचा पुरस्कार इथे केलेला आहे. आता पुढील श्लोक तर अगदी सोपा आहे. आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुर अंते देवः सदाशिवः मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. म्हणजे हे दत्तात्रेया, आधी ब्रह्मा, मध्ये विष्णू आणि शेवटी सदाशिव अशा त्रिमूर्तिरूप तुम्हाला नमस्कार असो. भोगालयाय भोगाय योग्य योग्याय धारिणे जितेंद्रिय जितज्ञाय दत्तात्रेय नमोस्तुते. विविध भोगांचे आलय म्हणजे घर असणारी ही पृथ्वी, हे जगत तुम्हीच आहात. या जगात जे विविध भोग आहेत तेही तुम्हीच आहात. योग म्हणजे जोडलं जाणं, ज्याच्याशी जोडलं जावं असे योग्य तत्व तुम्हीच आहात. तुम्ही जितेंद्रिय आहात. म्हणून हे जितेंद्रिय दत्तात्रेया, सर्व सुखभोगांची खाण व सुखभोग स्वरूप आपणच. संयमी लोकांनाच ज्याचं ज्ञान होतं अशा तुम्हाला नमस्कार असो. दिगंबराय दिव्याय दिव्य रूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते. हे नित्य परब्रह्म रूप दत्तात्रेया, दिशा हेच आपले वस्त्र, स्वतः दिव्य असून दिव्य रूप धारण करणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. माहूरगडाची महती सांगणारा हा आता पुढचा श्लोक बघूया. जंबूद्वीपे महाक्षेत्रे मातापुर निवासिने जयमानः संताम देव दत्तात्रेय नमोस्तुते. नेहमी विजयी होणारे संतांचे देव हे दत्तात्रेया, जंबूद्वीपातील महाक्षेत्र अशा मातापुरात माहूरगडावर आपण राहता तुम्हाला नमस्कार असो. आता मातापूर अर्थात माहूर हे जसं देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्वाचं शक्तिपीठ आहे, तसंच दत्तक्षेत्र म्हणूनही तितकंच प्रसिद्ध आहे. अतिशय प्राचीन अशा या क्षेत्री असलेल्या दत्त शिखरावर श्री दत्तात्रेयांचा वास आहे. येथे अनुसया शिखरही आहे. श्री दत्तात्रेय हे संचारी दैवत आहेत. त्यांच्या दिनक्रमात ते विविध स्थळी भ्रमण करतात. म्हणून ते भक्तांना कोणत्याही ठिकाणी कोणत्याही रूपात भेटू शकतात. आणि यावरूनच मराठीत दत्त म्हणून समोर उभे राहिले असं म्हटलं जातं. ते कोणत्या स्थळी भ्रमण करतात याविषयी विविध श्लोक आहेत. त्यापैकी एक बघूया. दत्ता ब्रह्मचारी रे ब्रह्मचारी त्रिभुवनात तुझी फेरी दत्ता. शेषाचली आसन माहूरगडात निद्रास्थान. काशीमध्ये स्नान करी चंदन लावी पंढरपुरी. कोल्हापुरी फिरे झोळी भोजन करीत पुरी पांचाळी. तुळजापुरी धुई हस्त मेरू शिखरी समाधिस्त.
आता आपण आधी बघितलं तसं निद्रास्थानासाठी ते मातापूर माहूर येथे सती अनुसयेच्या वात्सल्य भरल्या कुशीत येतात. आता दत्त महाराजांसारखे सर्वश्रेष्ठ दैवतही अखेर आईच्या ओढीने या दत्त शिखरावर येतात. हीच या क्षेत्राबद्दलची अपूर्वाई नाही का? पुढचा श्लोक बघूया. भिक्षाटनम गृहे ग्रामे पात्रम हेममयम करे नानास्वादमयी भिक्षा दत्तात्रेय नमोस्तुते. हे दत्तात्रेया, हातात सुवर्ण पात्र घेऊन गावागावात घराघरातून भिक्षा मागून नाना प्रकारच्या स्वादांनी युक्त भिक्षा घेणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. भिक्षेविषयी आपण मगाशी बोललोच. वैराग्याचं ऐश्वर्य दाखवण्यासाठी त्यांचं भिक्षापात्र सोन्याचं आहे. दारी येणारा साधू हा दत्त महाराजांचं रूप असतो अशी श्रद्धा असते. अनेकांना असे साधू फकीर रूपात त्यांचे दर्शन झाल्याच्या कथाही प्रसिद्ध आहेत. पुढचा श्लोक बघूया. ब्रह्मज्ञानमयी मुद्रा वस्त्रेच आकाश भूतले प्रज्ञान धन बोधाय दत्तात्रेय नमोस्तुते. हे दत्तात्रेया, ज्यांनी ब्रह्मज्ञान मुद्रा धारण केली आहे, आकाश व पृथ्वी ही ज्यांची वस्त्रे आहेत आणि ज्यांची जाणीव आत्मज्ञान पूर्ण आहे, अशा तुम्हाला नमस्कार असो. अवधूत सदानंद परब्रह्म स्वरूपिणे विदेह देह रूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. हे अवधूता, नित्य आनंद रूप दत्तात्रेया, देहात असूनही विदेही अशा परब्रह्म स्वरूप तुम्हाला नमस्कार असो. सत्यरूप सदाचार सत्य धर्म परायण सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रेय नमोस्तुते. हे दत्तात्रेया, सत्यरूपी सदाचरणात व धर्मात तत्पर व सत्याचे आश्रयस्थान तुम्ही आहात. इंद्रियांना न कळणाऱ्या अशा तुम्हाला नमस्कार असो. शूलहस्त गदापाणे वनमाला सुकंधर यज्ञसूत्रधर ब्रह्मन दत्तात्रेय नमोस्तुते. हे दत्तात्रेया, आपण हातात त्रिशूळ व गदा धारण केली आहे. आपला गळा वनातील फुलांच्या माळांनी शोभत आहे. यज्ञोपवीत धारण करणाऱ्या ब्रह्मस्वरूप आपल्याला नमस्कार असो. पुढचा श्लोक बघूया. क्षराक्षर स्वरूपाय परात्परतराय च दत्तमुक्तीपर स्तोत्र दत्तात्रेय नमोस्तुते. हे दत्तात्रेया, विनाशी विश्वरूप व अविनाशी परमात्मरूप आपणच धारण करता. मुक्तीपर स्तोत्र रचण्याची स्फूर्ती आपणच दिली. प्रकृतीच्याही पलीकडे असणाऱ्या आपल्याला नमस्कार असो. दत्त विद्याय लक्ष्मीश दत्त स्वात्म स्वरूपिणे गुणनिर्गुण रूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. हे लक्ष्मीचे स्वामी दत्तात्रेया, ज्यांनी ब्रह्मविद्या दिली व आत्मस्वरूपाची प्राप्ती करून दिली, ज्यांची त्रिगुणात्मक व त्रिगुणातीत अशी उभय रूप आहेत, अशा आपल्याला नमस्कार असो. शत्रुनाशकरम स्तोत्रम ज्ञान विज्ञानदायकम सर्व पापम शमम याती दत्तात्रेय नमोस्तुते. हे स्तोत्र शत्रूंचा नाश करणारे तसेच शास्त्रज्ञान व प्रत्यक्ष ब्रह्मानुभव देणारे असून याच्या पठणाने सर्व पापांचे शमन होते. हे दत्तात्रेया, आपल्याला नमस्कार असो. इदम स्तोत्रम महदिव्यम दत्त प्रत्यक्षकारकम दत्तात्रेय प्रसादाच्च नारदेन प्रकीर्तितम. हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्री दत्तात्रेयांचं साक्षात दर्शन करवणारं आहे. हे श्री दत्तात्रेयांच्या कृपेने नारद मुनींनी रचले आहे. इति श्री नारद पुराणे नारद विरिचितम दत्तात्रेय स्तोत्रम संपूर्णम. असे हे श्री नारद पुराणातील श्री नारदांनी रचलेले हे दिव्य श्री दत्तात्रेय स्तोत्र पूर्ण झाले. कसा वाटला आजचा भाग? स्तोत्राचा अर्थ आवडला का? आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काय गोष्टी ऐकायला आवडतील, कुठला अर्थ समजून घ्यायला आवडेल, याचीही नोंद प्रतिक्रियेमध्ये करा. आणि आता मी तुम्हाला भागाच्या सुरुवातीला म्हटलं होतं की भागाच्या शेवटी मी एक खास बातमी सांगणार आहे. तर ती बातमी अशी की दत्त जयंतीच्या निमित्ताने मला आणि समीराला अक्कलकोटला जाण्याचा योग आला. आम्ही तिथे गेल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज यांचं दर्शन घेतलंच. आपल्या पुढच्या भागात हे दर्शन आम्ही तुम्हालाही घडवणार आहोत. आणि त्याचबरोबर अक्कलकोट संस्थानाचा इतिहासही समजून घेणार आहोत. अक्कलकोट संस्थानाचे भोसले घराण्याचे विद्यमान वंशज श्री मालोजी राजे यांच्याशी आपण खास गप्पा सुद्धा मारलेल्या आहेत. आणि आपण त्यांचा इतिहास जाणून घेतला आहे. त्यांच्या राजवाड्यातही आपण जाणार आहोत.
त्यामुळे हा पुढचा असा खास भाग बघायला विसरू नका. आणि अर्थात असे वेगवेगळे भाग बघण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, हिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. झाला नसाल तर लवकर व्हा. म्हणजेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. लक्षात आहे ना पुढचा भाग काय आहे ते? नक्की भेटूया. धन्यवाद.